नमस्कार. मी आज अशा ठिकाणी आलेलो आहे ना फक्त काकांची भेट घेण्यासाठी. काकांच्या चॅनलचं नाव आहे ना बोडके. तुम्ही सगळे ओळखत असाल त्यांना. त्यांचं आता प्ले बटन पण आलेलं आहे. त्यांची टोटल आहे ना 3 ते 4 चॅनल आहे. तर आपण त्यांच्याकडनं ऐकू नक्की काय चॅनल आहे आणि कशाबद्दल येते. हे आमचे बोडके काका आहे. काका, आज मला आहे ना खूप उत्सुकता होती की मी तुम्हाला भेटावं, नाही का. धन्यवाद. आणि ना म्हणजे मला आज बरं वाटलं, नाही का भाऊ. पहिल्यांदा मी कोणाला तरी भेटलोय. म्हणजे हा माझा पहिलाच ब्लॉग असा मोठा राहील. तर तुम्ही प्ले बटन आणण्यासाठी तुमची जर्नी कशी स्टार्ट केली? तर प्रथमतः मी म्हणजे खूप कठीण याच्यातून गेलेलो आहे मी या गोष्टीसाठी. आणि युट्यूबच्या आधी पण मी म्हणजे स्टेज प्रोग्राम वगैरे बाहेर कुठला कार्यक्रम असेल, वाढदिवस असेल, लग्न समारंभ असेल, या गोष्टीमध्ये मी काम केलं. आणि ते करता करता मी एक युट्यूब चॅनलचा माझा एक मित्र होता, त्याच्यामध्ये काम करून मी स्वतः चॅनल तयार केले आणि मी स्वतः आज या पॉइंटवर येऊन उभा आहे. मी आज तुम्ही टोटल असे कोणत्या चॅनल्स मध्ये काम केले, कुठे काम केलेले? मी म्हणजे तुम्हाला सांगतो, आणि ऍक्टिंग अशी म्हणजे तुमच्यात कुठून आली की ऍक्टिंग केली पाहिजे? ऍक्टिंग तर अशी माझ्या आई वडिलांचीच खूप आशीर्वाद आहे माझ्यावर. माझे वडील सुद्धा एक कॉमेडीच होते आणि त्यांचंच बघून मी काहीतरी करत आलो. आणि मी सरकारी नोकर पण होतो भरपूर ठिकाणी, पण एकाही नोकरी ठिकाणी थांबलो नाही. आणि याच्यात मला खूप आवड होती म्हणून मी हेच काम करत आलो आतापर्यंत. आणि आतापर्यंत मी ऐकलं असे 3 ते 4 चॅनल तुमचे मोनोटाईज आहे. हो. तर मग ते चॅनलचे नाव काय? तर माझा सगळ्यात पहिला चॅनल म्हणजे बाबाजी गोडके कॉमेडी आहे. आणि दुसरा चॅनल म्हणजे माझा माऊली संजय गोडके. तिसरा चॅनल आहे माझा माऊली गोडके. आणि चौथा चॅनल हिंदी आहे, रेश्मा भाभी. आणि हे सबस्क्रायबर गेन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले? असं काही नाही. ज्यावेळेस बघा, आता आपल्याला जर सबस्क्रायबर गेन करायचे असेल ना, तर मी काय केलं माहिती का, प्रथम तर माझी कॉमेडी दाखवली मी. सगळ्यात महत्वाची म्हणजे कॉमेडी मधला एक मी किंग आहे असं समजा तुम्ही. आज मी माझे काही आवाज वगैरे आणि अनेक भानगडी मी कॉमेडी मध्ये करत गेलो. ते आवाजावर तर आम्ही येणारच आहे. म्हणजे तुम्ही 3 ते 4 कॅरेक्टर मध्ये आवाज काढू शकता. चांगले दिग्गज लोकांची. मी प्रथमतः निळफुले म्हणा, तुम्ही मकरंद अनासपुरे म्हणा, नाना पाटेकर म्हणा, असे भरपूर आवाज आहे माझ्याकडे. मी ते पण केलेले. आणि ती पण सुद्धा ऍक्टिंग मी म्हणजे जवळ आपण त्याला काय म्हणतो आपण, एक असं नाव आहे त्याला काहीतरी. ते एकच माणूस ऍक्टिंग करतो 2-3 जणांची. ते एक कार्यक्रम मी भरपूर करायचो पहिलं. म्हणजे नाही आपण त्याला काय म्हणतो माहिती का, तो एक पात्री नाटक म्हणतो आपण. ओके. एक पात्री नाटक, एक कॅरेक्टर मध्ये 3-4 लोक. हो. म्हणजे असे काही कामं केलेली मी त्याच्यामुळे अजून. आणि गावातला मला म्हणजे भरपूर आमच्या सायखेडा गावात